एका सुंदर गावाच्या काठावर हिरवीगार टेकडी होती. त्या टेकडीवर एक लहान मेंढपाळ मुलगा रोज आपल्या मेंढ्या चारण्यासाठी जात असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो मेंढ्यांबरोबर एकटाच राहत असल्यामुळे त्याला अनेकदा कंटाळा येत असे. एके दिवशी त्याच्या मनात एक खोडकर कल्पना आली. गावकऱ्यांची गंमत पाहण्यासाठी तो मोठ्याने ओरडला. लांडगा आला, लवकर या. त्याचा आवाज ऐकताच गावातील लोक कामे सोडून धावत टेकडीवर आले. पण तिथे कोणताही लांडगा नव्हता. मुलगा मात्र हसत होता. गावकऱ्यांना समजले की त्याने खोटे सांगितले आहे. ते नाराज होऊन परत गेले. काही दिवसांनी मुलाने पुन्हा तोच खेळ केला. यावेळीही तो मोठ्याने ओरडला. लांडगा आला, लवकर या. गावकरी पुन्हा धावत आले. पण यावेळीही तिथे लांडगा नव्हता. मुलगा पुन्हा हसू लागला. आता मात्र गावकऱ्यांनी त्याच्यावरचा विश्वास गमावला. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी दुपारच्या वेळी खरोखरच एक भयंकर लांडगा जंगलातून बाहेर आला. तो सरळ मेंढ्यांच्या कळपाकडे धावू लागला. हे पाहून मुलगा घाबरून गेला. तो जीवाच्या आकांताने ओरडला. वाचवा, यावेळी खरोखर लांडगा आला आहे. पण गावकऱ्यांना वाटले की मुलगा पुन्हा खोटे बोलत आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. लांडग्याने काही मेंढ्यांवर हल्ला केला आणि जंगलात निघून गेला. मुलगा दुःखी मनाने बसून राहिला. त्याला आपल्या खोटेपणाची मोठी शिक्षा मिळाली होती. त्या दिवसानंतर त्याने कधीही खोटे बोलण्याचा विचारही केला नाही. त्याला समजले की विश्वास मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो, पण तो गमावण्यासाठी एक खोटेही पुरेसे असते. बोध: खोटे बोलणाऱ्यावर लोकांचा विश्वास राहत नाही.